नमस्कार. आज आपण रव्याचे मऊसूत लुसलुसीत जाळीदार डोसे करणार आहोत. हे डोसे सकाळी नाश्त्यासाठी झटपट तयार होतात, खायलाही मस्त लागतात आणि यासोबत चटणी करणार आहोत. रव्याचे डोसे करण्यासाठी 1 कप पोहे घेतले आहे. कांद्या पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पोहे धुवून झाले. 1 कप रवा घालायचा आहे. बारीक रवा घेतला आहे. अर्धा कप दही घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये 1 कप पाणी घालूया. सुरुवातीला 1 कपच पाणी घालायचं, नंतर लागेल तसं पाणी घालायचं आहे. याला मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं. मिश्रण तयार झाले आहे. 15 मिनिटं झाकून ठेवूया. चटणी करूया. ओले खोबरे घेतले. चटणीसाठी 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजून घेतले. जिरे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तीळ घेतले. लिंबूचा रस घेतला आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे. यामध्ये थोडे पाणी घालून मिक्सरमधून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून झाली. बाउलमध्ये काढून घेऊया. यावर फोडणी तयार करूया. 1 टेबलस्पून तेल घेतले. त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरे, कढीपत्ता ही फोडणी चटणीवर घालूया. चटणी तयार झाली आहे. 15 मिनिटेही झाले. आपले मिश्रण फुगले आहे. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यामध्ये थोडे पाणी घालूया. साधारण अर्धा कप पाणी घातले. बारीक मिक्सरमधून वाटून घेऊया. मिक्सरमधून हे मिश्रण अगदी बारीक वाटून घेतले आहे. एकदम चिकन वाटून घ्यायचं, मग हे डोसे एकदम जाळीदार होतात. हे मिश्रण फार पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असे हे मिश्रण आहे. आपल्याला असंच बॅटर हवं आहे. चवीपुरता मीठ, 1 टेबलस्पून इनो घालायचं. एकच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. लगेच याचे डोसे करायचे आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान बॅटर तयार झालेलं आहे. आता याचे डोसे करून घेऊ. तवा चांगला गरम झाला. यावर हे मिश्रण घालूया. याला पसरवायचं नाही, ते आपोआप पसरतं. गॅस मिडियम ठेवायचा आहे. डोश्याला छान जाळी पडते आहे. हे डोसे खूप पटकन होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात. काही घाई असते, ते असते, तेव्हा हे डोसे पटकन होतात. हे सुकायला सुरुवात झाली आहे. किती छान डोसा झाला आहे. मऊसूत, लुसलुसीत आणि जाळी पण किती छान पडते आहे. सगळे डोसे आपण अशाच प्रकारे करून घेऊया. आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. यासोबतही चटणी खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.